गाईज वेलकम टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहेत. तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आमची सर्व फॅमिली आम्ही एकत्र आलेलो आहोत. आज कुठे जाणार आहोत हे तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू पाहिल्यानंतरच समजेल. आता आम्ही आमच्या बॅग्स पॅकिंग केले आणि पॅकिंग करून निघालेलो आहोत. सर्व बॅग्स गाडीमध्ये. आणि इकडे आता मला एक वर्ष झालेले आम्ही आमच्या कुलदैवतेला गेलेलो नाही. तर मोठ्या जेठणींनी जी बर्डे आहे देवीची ती चेंज करून घ्यायची होती. देवही बदलायचे होते. शनिवारी रात्री इथे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलो. मग हॉटेलवर गेलो आणि स्टे केला. रात्रीच आम्ही सर्व आवरून पहाटे 4 वाजता देवीच्या दर्शनासाठी चाललो. आम्हाला इकडे गजरे दिसले 4 वाजता. इथे सर्व शॉप पहाटे ओपन होतात. तर मग आम्ही गजरे घेतले. पण आम्ही बायकांची इच्छा की आमच्या मिस्टरांकडूनच आम्ही गजरे लावून घ्यायचे. सो आमचे कॅमेरामॅन छोटे आहेत त्यामुळे समजून घ्या. त्यांनी असे जसे जमेल तसे व्हिडिओ घेतले आहेत. एक रील्स काढली आम्ही तिघींनी. त्यांना काय गजरा लावायला मिस्टरांना काय गजरा लावायला जमला नाही व्यवस्थित. मग माझ्या मोठ्या जेठानीने लावून दिला. आम्ही सर्व फॅमिली निघालो. इकडे सर्व लोक खूप सारे देवीच्या दर्शनासाठी आलेले पहाटे. सो इथे सर्व शॉप पण ओपन झालेले. सो खूप छान वाटत होते पाहायला. पाहू शकता इथे गणपतीचं मंदिर आहे. चला तर मग आता आम्ही पोहोचलेलो आहोत तुळजापूरच्या टेम्पलच्या बाहेर. पाहूनच खूप छान वाटत होते. पाहू शकता इथे किती गर्दी जमलेली आहे. आम्हाला देवीचा अभिषेक करायचा त्यामुळे आम्ही पहाटे लवकर आवरून आलेलो. पण काय आम्ही VIP पासेस काढून पण आम्हाला 2 तास वेटिंग करावी लागलेली लाईनमध्ये. आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. आमचा देवीचा अभिषेक झाला, दर्शन झालं.
आता आम्ही तिकडनं निघालेलो. दुपारी हॉटेलमध्ये थांबलो. आम्ही पुरणपोळीचं जेवण केलं होतं तर भूक नव्हती. दुपारी मसाला राईस घेतला. बाकीच्यांनी जेवण झाले, बाकीच्यांचे जेवण अगोदरच झालेले. मग आम्ही खूप बॅग्सच पॅक झालेले तर ते नीट ठेवले. दोघी तिकडे त्या गाडीमध्ये ठेवत होते, मला इकडे तिकडच्या बॅग्स ठेवायला पाठवले. तुळजापूरचे दर्शन घेऊन आम्ही एडाईला पण गेलेलो होतो, पण मी काही शूट नाही केले. खूप गरम होत होते दुपारी. आता आम्ही जेजुरीला आलेलो आहोत. आता वाजले आहेत रात्रीचे 8:30ला पोहोचलो. 8:30 वाजता पोहोचलो. इथे पण खूपच गर्दी होती. दर्शन घेतले, तळी भरली. तुळजापूरमध्ये इथे आम्हाला हिरव्या बांगड्या घालायच्या होत्या असे आम्ही ठरवून आलेलो. पण काय आम्हाला दर्शन घेऊन येईपर्यंत जे बाकीच्या बांगड्या घालणारे बसतात त्यांना पोलिसांनी उठवले. मग बाकीचे बसून बांगड्या घालतात. तर इथे असे झाल्यामुळे आम्ही यांच्याकडे असे उभे राहून बांगड्या घातल्या. हा ब्लॉग इथेच एंड होत आहे. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग.